अजूनही मुलगी आतमध्ये? मेघना, अगं किती वेळ लावणार आहेस? नचिकेत आज येणार आहे, उद्या नाही. आले आले. मेघना, अगं ये ग. किती वेळ लावतेस तू? आले गा. किती गडबड करतेस? सो एक्साइटेड टुडे. आज मी असणार आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आणि आज मी माझी खूप 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 फेवरेट साडी घालणार आहे. नेसणार आहे. तेच ते. ओह शे. काय झालं? तुझी गुलाबी रंगाची साडी होती. हो. काय झालंय? निळसर असं ब्लाउज होतं. हे काय? दादा अरे काय केलंस तू हे? नचिकेत आज येणार आहे. दिद्या हे बघ आता कशी नेसू मी ही साडी. आय एम सॉरी ग, ते चुकून क्रीम त्याला. तू गप्पा बस, काय बोलूच नकोस तू. मेघना ऐक जरा, किती आरडाओरडा करणार आहेस? हे बघ आम्ही नचिकेतला सांगू. हा मेघना आमची चिडका बिब्बा आहे. अगं ठीक आहे, दुसरी साडी नेस ना. नाही, मला हीच साडी नेसायची होती. अगं मेघना कधीतरी शाण्यासारखं वाग ना, नेस ना दुसरी साडी. नाही अगं माझ्यामुळे उगीच तिचा मूड गेला. मी समजावते. आय थिंक मी हे नीट करू शकते. कसं काय? फॅशन डिझायनिंग केलंय मी, काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना. पण काय करायचं? मी जे मागेल ते देशील? म्हणजे? अरे म्हणजे सुई, दोरा, कात्री हे सगळं लागेल मला. ओके. झालं. ठीक आहे, आता दुसरी साडी तर दुसरी साडी. मूड ऑफ केलाय माझं तुम्ही. मेघना, तीच साडी आणि हाच ब्लाउज चालेल? वाव, थँक्स. कसलं भारी केलंय दादा. सॉरी. बरं आता मी चेंज करू? हो कर ना. आय मीन बरं तू चेंज कर, मी आलेच. हो बाय. थँक्स. अभिजित आय एम सॉरी. किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? तू माफ करेपर्यंत. हे बघ, मला माहितीये माझी चूक झाली. शमिका प्लीज, तू 50दा तोच टॉपिक काढून जर परत सुरू होणार असशील ना, तर आय एम रिअली नॉट इंटरेस्टेड. आणि काय ऐकायचंय तुला? मी माफ केलं तुला? केलं माफ.
झालं समाधान? मग अशी मेघनाला मदत केल्याबद्दल थँक्यू. अरे अभि, ती देसाई मंडळी आली बरं का. मेघना तयार आहे ना? हो हो, आणते मी तिला लगेच. हां, लवकर घेऊन ये. शमिका, तुझ्या लग्नाचे इतकी स्वप्न पाहिली आहेत ना मी. इतकं थाटामाटा तुझं लग्न लावून देणार आहे मी. विल डू ऑल द वर्क्स, यू नो. म्हणजे ते गणेश पूजन, ममाला मी म्हटलं मी विचार करेन तिच्या बोलण्याचा, पण तिला तसं म्हणायच्या आधीपासूनच मी जयचा विचार करते. तरीही काहीतरी राहून जात आहे, काहीतरी निसटतंय, कुठला तरी दुवा जुळत नाहीये. जसं तुकडे सोडून चित्र पूर्ण करताना कुठला तरी तुकडा हातालाच लागत नाही ना, तसं होतंय. चित्र पूर्ण होत नाहीये, माझ्या मनातल्या जोडीदाराचं चित्र. रिया आणि आशुदी यांनी ही चित्र जुळवायचा प्रयत्नच केला नाही बहुधा, म्हणून त्या पटकन निर्णय घेऊन मोकळ्या झाल्या आणि खरं प्रेम त्यांना सतत हुलकावणी देत राहिलं. माझं तसं व्हायला नको देवा. जयच जर माझा खरा जोडीदार असणार तर तसा सिग्नल तरी दे मला. एकच इशारा मला समजेल असा, ज्यामुळे मला कळेल की माझ्यासाठी कोण योग्य आहे. आत पूजा झालीये, सगळे वाट बघतायत तुझी. हो, आलेच. हाँ सॉरी नाही, इट्स ओके. हेलो, हाँ बोल ना. अरे नहीं है बघ. शमी, अगं काय करतेस इकडे? सगळे जण वाट बघतात आतमध्ये तुझी. हाय घे. हाय रिया. हाय. क्रॅक, हे कधी खाली पडलं? आय होप कोणी बघितलं नाही. हा प्रसाद घे, मी आणला शेवटी तुझ्यासाठी बाहेर. हे घे. चल ना आतमध्ये चल. इकडे एक मिनिट. रिया, हा
हा मुलगा एक नंबरचा खोटारडा आहे आणि आणि कदाचित त्याच्या घरचे सुद्धा. काय काय बडबडतीयस? हो, त्याच्या घरचे काय म्हणाले ते आठवतंय ना तुला? हा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि US ला जाणार आहे, राईट? हो. अगं आता तर त्याचे बाबा पण आतमध्ये म्हणत होते की काही काळजी करू नका, याआधीही आमचा नची अमेरिकेला जाऊन आलाय म्हणून. इथे तर तो कुठला तरी कोर्स करायला आलाय ग फक्त, पण आधी 2 वर्ष तो US लाच होता, ऑटोमोबाईल इंजिनियर. ऑटोमोबाईल इंजिनियर? एक साधा सेल्समन आहे तो, एक स्टोअर कीपर. व्हॉट? अगं आता त्याच्या खिशातून त्याचं ID कार्ड पडलं. तो जिथे काम करतो ना तिथलं ID कार्ड मी वाचलं. ते त्याच्यावर लिहिलं होतं न्यूयॉर्कच्या एका रिटेल शॉपमध्ये स्टोअर कीपर आहे तो, एक साधा सेल्समन. रिया, काय? अगं काही काय बोलतीयस शमी? खरंच? क्रॅप. आता काय करायचं? अगं आता काय, आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊन सगळ्यांना सांगूया. आहे कोणत्याही नात्याची सुरुवात अशा खोट्या गोष्टींपासून होत असेल तर ते नातं खरं कसं समजायचं आपण? साध्या सरळ मुलींना फसवून अब्रॉडला न्यायचं, तिथे त्यांच्या आयुष्याशी भावनांशी खेळायचं. अगं असले प्रकार आपण खूप पाहिलेत रिया. नाही, आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूया आपण. चल. शमी थांब, इकडे ये. इकडे ये तू. याआधी तू जे काही ऐकलंस त्यावर विश्वास ठेवलास आणि अभिजितला वाटेल ते बोललीस, आणि आता इथे त्याला सॉरी म्हणायला आलीस. पुन्हा अशी काही करू नको शमी. अगं हे त्याचं कदाचित आधीच आय कार्ड असेल ना, म्हणजे तो कॉलेजमध्ये शिकत असेल US ला तेव्हाच आय कार्ड असेल, किंवा इंजिनियर म्हणून जॉब मिळण्याच्याही आधीच असेल. आपल्याकडे शिकत असताना ही अशी कामं करणं कॉमन आहे ग, हो की नाही? तसं नाहीये रिया, मी स्वतः बघितलंय. त्याच्यावरती एक्सपायरीची कुठलीही नोंद नव्हती. आपण सगळ्यांसमोर नको सांगूया हे, पण पण कुणाच्या तरी कानावर घातलं पाहिजे. या युअर राईट. आत्ताची पिढी आपल्यापेक्षा हुशार आहे हे मात्र मान्य करावं. मेघना, जरा आत येते, पानं घेऊया आपण. 5-1 मिनिटात जेवायला बसूया. अहो तुम्ही आणि आभी पण बसा यांच्याबरोबर जेवायला. बसेल ना आभी? अगं मी बसतो नंतर. मी आणि मुली मागणं बसू, म्हणजे वाढायला बरं पडेल. हा, तू सगळं ठरवलंयस ना, मग तसं होते. अरे अभि, एक काम करशील का? सांगा ना. काय नाही, जास्त काय नाही. हे सगळे आहे ना बॉक्सेस वगैरे, ते त्यांच्या गाडीत नव्हता. नंतर मग सगळं प्रॉब्लेम नको. जरा चावी दे. कशाला, आम्ही नेऊ की नंतर? नाही बाबा, सगळं वेळेत झालं पाहिजे. आपल्याला शाळेत लहानपणी शिकवलं की नाही, स्टेशन टाइम सेव्ह नाही. मग तरी म्हटलं एवढा वेळ फोन कसा नाही वाजला? असा सोशल वर्कर असणार बहुतेक, त्याला सांगा फोन आलाय. शमी, काय काम कर ना, हे त्यांच्या गाडीत ठेवायचं आणि आभीला फोन द्यायचा. 1च मिनिट थांब. हे पण ठेवायचं गाडीत. सॉरी यासारखं तुलाच कामाला लावते. नाही हो, त्यात काय एवढं. माई, जेव्हा बघावं तेव्हा तू कामात असतेस. अगं तू थकत कशी नाहीस? आपल्या माणसासाठी काही करायचं म्हटलं ना की नाही थकायला होत मॅडम. अच्छा, आता हे कोणासाठी करता आपण? शमीसाठी. काय गंमत आहे ना मॅडम, आपल्या डोळ्यासमोर मुली मोठ्या झाल्या, कळलंच नाही. ओसरीवरती चिमण्यांसारख्या नाचल्या. आता दारात सनईचे सूर वाजले की भुरकन उडून जातील. शमी तर चाललीच आहे, रियू सुद्धा जाईल. वाटलं काहीतरी आठवण असावी. खरंच सांगते मॅडम, मी काय त्यांच्यावरती माया केली, इतकं प्रेम केलं त्यांनी माझ्या. माई, अगं तू आणि त्या दोघींनी मिळून जे क्षण घालवलेत ते क्षणच त्यांच्या आठवणी आहेत. हो, पण मॅडम
कितीही माया केली ना तरी कमीच पडते नाही. मला वाटलं कधी शमीला माझी आठवण आली तर कुशीत शिरायला मी नसेन ना, म्हणून म्हटलं एखादी वस्तू आपण द्यावी. म्हणून ही गोधडी बनवते. मॅडम मला चांगलं आठवतंय, शमी शाळेतून आली ना आणि हातपाय धुतले की माझ्या पदराला हात पुसायची. माझ्या कुशीत शिरायची सवय होती तिला. आता म्हणूनच माझ्या जुन्या साड्यांची गोधडी बनवते. म्हणजे मी नसले ना तरी ही गोधडी ऊब देईल तिला. तुम्ही सगळे खूप सुंदर सुंदर भेटी द्यालच तिला, पण माझी आपली गरिबाची भेट आई गो. ओ मम्मा. नीट बघून पुढचं पाऊल टाकत जा, नाहीतर पुढच्या वेळेस अशीच ठेच लागेल. तुझा मोबाईल काय झालं? कोणाचा तरी फोन येत होता म्हणून बाबांनी माझ्याकडे दिला. अभिजित, मला तुला शमिका आज सांगितलेलं कळलं नाही का तुला? नाही माफ करायचंय मला. तू 50दा जर तो टॉपिक काढणार असशील ना परत, तर मला खरंच इंटरेस्ट नाहीये. रुपाली, जरा करतो परत फोन तुला. बाय. शमिका, या विषयावर मला अजिबात बोलायचं नाही. प्लीज जा तू इथून. अरे पण मला दुसरं वेगळं आणि महत्वाचं काहीतरी सांगायचं असेल तर. वेगळं काय सांगायचंय? वेगळं अभि नीट आणि शांतपणे ऐक. मला तुझ्याशी नचिकेत विषयी बोलायचंय. हे बघ, नचिकेत हा 1 नंबरचा खोटारडा आणि. शमिका, 1 मिनिट. माझा अपमान करून मन नाही भरलं तुझं की आता माझ्या घरच्यांच्या मागे लागलेस? हे बघ, माझा मान एकीकडे आणि माझ्या घरच्यांचा मान एकीकडे. त्यांना मी अतिशय जपतो आणि त्यांच्याविषयी कुणी काही वेडवाकडे बोललेलं मी खपवून घेत नाही. अरे पण शमिका, तुझा प्रॉब्लेम काय का? आय नो नाही, तुला असं वाटलं असणार की तो आम्हाला फसवतोय, 4 चौघात अपमान करशील त्याचा. पण प्रत्येक मुलगा अभिजित पेंडसे नसतो शमिका. त्याने का ऐकून घ्यावा? आणि मी हे होऊ देणार नाही. अभिजित, पण शमिका काय सांगते ते तरी ऐकू शकतोस ना प्लीज? सांगा, काय नवीन शोध लावलेत? अभिजित, नचिकेत ऑटोमोबाईल इंजिनियर नाहीये. न्यूयॉर्क मधल्या एका रिटेल शॉप मध्ये साधा स्टोअर कीपर आहे तो. हे बघ, आजपर्यंत तुझ्यात आणि माझ्यात जे काही घडलंय त्यात माझी चूक होती, मान्य आहे मला. पण मी जे काही तुला सांगते त्यामागे मेघना आणि तुझ्या घराविषयी माझा जिव्हाळाच आहे फक्त. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अभिजित. अभि, अरे तुम्ही सगळे इकडे काय करताय? जेवायला चला. हॅलो, लवकर ये.
मी हे घरातल्या सगळ्यांसमोर सांगितलं नाही, कारण मला तसं खरंच आहे की नाही हे अजूनही नीट माहिती नाहीये. नक्की माहिती नाही ना तसंच आहे की नाही. लिव्ह इट प्लीज, कॅरी ऑन.